नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता सध्या मालिकेत सईची कस्टडी ही मुक्ता व सागरलाच मिळणार आहे हे आपल्याला माहितीच आहे, परंतु हर्षने यामध्ये खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न केला। त्याने सईला धमकावलेलं देखील होतं की तू तुझ्या मम्माची चॉईस कर, आणि त्याप्रमाणे सई कोर्टात बोललेलीही असती मला सावनी आईकडेच राहायचं, परंतु कोर्टात मध्ये सत्याचा विजय झालेला असतो। सईची कस्टडी ही मुक्ता व सागरलाच मिळालेली असते। त्यामुळे आता कोळी कुटुंब व मुक्ता खूप आनंदी असते। सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो की त्यांनी ज्यासाठी हे सगळं घडवून आणलं त्याचं आता खरं फळ झालेलं असतं। सई आता कायमची त्यांची झालेली असते, परंतु आता हर्ष व सावनीचा आता खूप जळफळाट झालेला असतो। हर्ष विचार करतो की मी इतके प्रयत्न करून इतकं सईला धमकावूनही सागरच जिंकला। तर आता कोर्ट मधून सगळे बाहेर आलेले असतात आणि त्यांना बाहेर सावनी व हर्ष भेटतात। सागर त्यांच्याकडे येतो आणि सागर हर्षला म्हणतो की मी बोललो होतो ना तू सईला स्वतःहून माझ्याकडे घरी घेऊन येशील, आणि तसंच झालं। त्यामुळे आता तू सईला घेऊन माझ्या घरी यायचं। हर्ष सागरवरही चिडत असतो, असंच त्यांच्यामध्ये बोलणं चालू असतं, परंतु आता सागर बोलल्याप्रमाणे हर्षला वागावंच लागतं। तर आता सावनी व हर्ष स्वतःहून सईला सागरच्या घरी घेऊन येत असतात। तर आता इकडे घरी सई येणार म्हणून खूप जल्लोष चालू असतो, सगळी आवरावर चालू असते। सई येणार म्हणून मोठं सेलिब्रेशन होणार असतं, त्यामुळे सगळे खूप खुश असतात। तर आता घरामध्ये सगळी तयारी झालेली असते आणि तितक्यातच गाडीचा आवाज येतो। सई आलेली असते, सईला सगळे घरात घेऊन जातात। तर आता इकडे सागर हर्षला बोलत असतो कीव येते मला तुझ्यावरती, आता तू तर माझा बॉस राहिला नाही, मी कधीच तुझ्या पुढे निघून गेलो। तेव्हा हर्षचा मात्र खूप संताप होत असतो, परंतु त्याच्या हातात काहीही राहिलेलं नसतं। सई सागरकडे आली म्हणजे आता ती हर्षची खूप मोठी हार असते, तो हरलेला असतो। व मुक्ता ही खाली येत असते। सावनीने दिलेला जो डायमंड नेकलेस असतो ती परत देण्यासाठी खाली येत असते, तेव्हा मुक्ता ही त्यांचं सगळं बोलणं ऐक। सागर हा हर्ष व सावनीला खूप बोलत असतो, तो म्हणत असतो मला जे हवं होतं ते माझ्याकडे आता आलंच, माझी मुलगी मला भेटलीच, पण सावनी तुझं काय? सागर सावनीला म्हणत असतो की तू कोळी तर आता राहिली नाही आणि याने तुला तर वर्धन केलं नाही, आणि अशा प्रकारे सागर हा सावनीचा खूप अपमान करत असतो। तरीही सावनी काहीच बोलत नाही। खरं तर आता सावनीकडे बोलायलाच काही राहिलेलं नसतं। तेव्हा ते तिथून निघतच असतात, तितक्यात मागून मुक्ता येते व मुक्ता सावनीला थांबवते आणि तो नेकलेस तो तिला देते। तणक्यानेच सावनी तो नेकलेस घेते आणि ते लगेचच तिथून जातात। तर आता वरती सागर व मुक्ता आलेले असतात आणि घरात सगळे मजा मस्ती करत असतात। सई आल्यामुळे खूप आनंदाचं वातावरण असतं। सईसाठी सगळ्यांनीच सरप्राईज आणलेले असतात, गिफ्ट आणलेले असतात आणि मग ते सईला देतात। त्यानंतर सई त्यांना म्हणते की मीही तुमच्यासाठी काहीतरी आणलंय। तर सईने सगळ्यांसाठी गुलाबाचे फूल आणलेले असतात, तर सई प्रत्येकाला एक एक फूल देते। तर आता शेवटी मात्र फक्त सागर व मुक्ता राहिलेले असतात आणि गुलाबाचं फूल हे एकच उरलेलं असतं। त्यामुळे आता सईला मोठा प्रश्न पडतो की आता हे एकच गुलाबाचं फूल आणि आई व पप्पा हे दोघही फूल द्यायचे राहिले आहेत, मग आता हे फूल नक्की कोणाला द्यावं? त्यामुळे आता ती विचार करते व ती ते रोज सागरला देत, आणि ते रोज सागरला सईने दिलेलं असतं। त्यामुळे आता सागरला खूपच छान वाटत असतं आणि तो एकदम खुन्नस करून मुक्ताला दाखवत असतो की हे बघ सईने मला गुलाबाचं फूल। तेव्हा सई म्हणते की पप्पा जास्त खुश होऊ नका, तर आता हे गुलाबाचं फूल तुम्ही मुक्ता आईला द्यायचं। तेव्हा मात्र आता सागरचं तोंड पडतं आणि त्याला ते फूल मुक्ताला द्यायचं म्हणून खूपच दडपण आलेलं असतं आणि तो नाक मुरडतच ते फूल मुक्ताला देतो व मुक्ता ते फूल सईने दिलेलं असतं, त्यामुळे ती एकदम आनंदाने स्वीकार। त्यामुळे घरातले सगळेच खूप खुश असतात। खरं तर सई आल्यामुळे सगळ्यांना खूप समाधान वाटत असतं, सगळे खूप खुश असतात। तर आता व्हॅलेंटाईन्स डे पण लवकरच येणार असतो आणि त्यामुळे आता सागरच्या मित्रांनी पार्टी ठेवलेली असते आणि त्यामध्ये मुक्ता व सागरला इन्व्हाइट केलेलं असतं, आणि आता त्या पार्टीमध्ये सागर व मुक्ताला जावंच लागतं आणि त्या पार्टीमध्ये सुद्धा खूप धमाल येणार असते मित्रांनो। तर त्या पार्टीमध्ये नक्की काय धमाल होणार हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे। तर तो व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो असेच मालिकेंचे ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।